पुणे बंगळुरू महामार्गावर नाकोडा ट्रॅव्हल्स उलटली आहे आणि या अपघातात 3 प्रवासी ठार झाले तर 7 जण जखमी झालेत। नेरले जवळच्या भिवर्गी मळ्याजवळ पहाटे 4:45च्या सुमारास ही दुर्घटना घडली। मुंबईहून इचलकरंजीकडे ही बस निघाली होती। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस डिव्हायडरवर आदळून हा अपघात झालाय। जखमींवर राजाराम बापू रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नवीन मुजावर सागर साळुंखे आणि कृष्णात पाटील अशी मृतांची नावं आहेत। आणि याच अपघातासंदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, अपघाताविषयी अधिक काय माहिती मिळते का आणि जखमींची प्रकृती आता कशी आहे? जखमींना सांगली जिल्ह्यातील राजारामबापू रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र पहाटेच्या वेळी हा अपघात झालेला आहे। एकतर पहाटेच्या वेळी या ठिकाणी वाहनं वेगात असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि डिव्हायडरवर आदळल्यामुळे ही ट्रॅव्हल्स पलटी झाली आणि यामध्येच तिघांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झालेले आहेत। कासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रवींद्र, तुर्तास तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।